माझा अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. आपला आवाज कमीत कमी तिथे नाही पोहोचला तर ह्या जिल्ह्याचे राजे महाराजे सैनिक कल्याण मंत्री त्या विभागाने ज्यांना निवडून दिलं ते ग्रामविकास मंत्री कमीत कमी त्यांच्या चेल्यांच्याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडे पोहोचला पाहिजे. या चित्रीमध्ये काय चाललं? जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. आज या ठिकाणी प्रथमतः धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेला नतमस्तक होतो. या नेत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर आणि ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं असे शूरवीर सैनिक यांना नमन करतो. आणि 18 तारखेला ज्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्याची हत्या झाली असे या गावचे सुपुत्र माजी सैनिक रणजित निकम यांना तमाम महाराष्ट्र राज्यातील सर्व सैनिक संघटना, आजी माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि शहीद जवान कुटुंबीय यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर्व सैनिक मित्र हो, आज आपल्याला ही का वेळ आहे? हा दुःखद घटना आहे. कारण जे जवान 18 वर्षाचे 17 वर्षाचे सैन्य दलामध्ये भरतीसाठी लाईन लावलेले असतात त्यांना विचारा ते कसे भरती होतात. अनेक देशाचा सैनिक 17 वर्ष सेवा करून आपल्या गावामध्ये आपल्या समाजाची सेवा करण्याची इच्छा बाळगत असताना आज त्याच्यावर हल्ला म्हणजे त्याच्या कुटुंबियावर, त्याच्या पत्नीवर, त्याच्या मुलावर हल्ला. ही फार शोकांतिक आहे, ही दुःखद बाब आहे. आम्ही याचा जाहीर निषेध करतो. आज 18 तारखेला जो त्यांच्यावर हल्ला झाला, आज कोणताही राजकीय नेता, मंत्री, पालकमंत्री, या महाराष्ट्राचे सैनिक कल्याण मंत्री, प्रशासन गांभीर्याने घेतलं नाही. 6 दिवस उलटून गेले तरी आरोपीला पकडलं जात नाही. शेवट मग पिळवटून गेलं. जर हा माझ्या सैनिकावर हल्ला आहे, तो माझ्यावर हल्ला आहे. शेवट माझे मित्र सुभेदार रिटायर संतोष यादव साहेब मला म्हणले, कदम साहेब बसून चालणार नाही. रात्रीच्या 8 वाजता मित्र फोन आला आणि रात्रीच्या 8 वाजता मी सर्व माझे सैनिक संघटनांना सांगितलं, निवेदन दिलं, तयार केलं. मी साहेबांना म्हणलं त्यांचे बंधू आज सेवारत आहेत, त्यांच्याशी चर्चा करा, कॉन्फरन्सवर घ्या, बोलू आपण त्यांच्यावर. आज अमोल निकम यांनी त्याची व्यथा मांडली, त्याचा तक्रारी आज आमच्याकडे दिला आणि त्याचं निवेदन घेऊन एका रात्रीच्या 8 वाजता जर फोन केल्यानंतर 100 सैनिक आणि त्याचे कुटुंबीय या सातारा जिल्ह्यात येत असतील निवेदन द्यायला, तर चित्री गावकऱ्याला विचार करा, हे योग्य नाही. आज आम्ही या दिवशी माजी सैनिक कल्याण मंत्री या जिल्ह्याचं पालकत्व ज्यांनी सांभाळले असे शंभूराज देसाई साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब, या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख दोशी साहेब आणि या जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे साहेब यांना आम्ही निवेदन दिले. या सातारा जिल्ह्यात या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. अनेक लोक या अशा हत्येला बळी पडतो. हे थांबलं पाहिजे. फक्त तुम्ही आमचा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सन्मान नको, शहीद झाल्यावर सन्मान नकोय. मी या चित्री गावाला सांगेन, इथं जर माजी सैनिक असतील, आजी सैनिक असतील तर त्यांना पण सांगेल, या गावाचा
वाटलं. आज या गावाचे प्रथम नागरिक, अरे कसंही असो, आज देशाचा सैनिक आहे, या गावाचे पोलीस पाटील असतील, काय राजकीय मंडळी असतील, यांनी या ठिकाणी श्रद्धांजली सभेला उपस्थित राहायला पाहिजे होतं. ही शोकांतिका आहे. आज जिचा देशासाठी पती गेला, जिचा देशासाठी मुलगा गेला, आज या गावासाठी समाजासाठी जिचा पती आज हत्या झाली, त्याच्या मुलाची आज हत्या झाली, त्याच्या भावाची आज हत्या झाली, त्याच्या कुटुंबाला त्याच्या वेदना विचार मित्रांनो. आज मुलगा बघा किती वर्षाचा आहे, मुलगी बघा काय करायचं त्याने. बापाचं चंद्र आहे तारुण्या घरातल्यावर काय अवस्था असते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाज असतं या चिंचणी गावामध्ये येऊन सांगावं लागलं की स्वर्गवासी माजी सैनिक रणजित निकम यांच्या पाठीशी आज तुम्ही जरी नसला तरी देशासाठी ज्यांना आपलं रक्त सांडलं, देशासाठी आपली सेवा केली, हे त्यागाचं मेडल हे असे मिळत नाही. हे सर्व माजी सैनिक आज त्याच्या बरोबर आहे. त्यामुळे मी आवर्जून या गावामध्ये याच्या अगोदर माहिती घेतली. या चिंचणी गावामध्ये एसबीआय बँक सुद्धा आहे, चांगले अधिकारी सुद्धा आहेत, ते मी काय एअरफोर्स मधले, चांगले पोलीस प्रशासनात काही मंडळी आहेत. हे असं काय घडतं? लोकप्रतिनिधी का लक्ष देत नाही? या गावातले सुजाण नागरिक का लक्ष देत नाही? आज जर रणजित निकमवर हल्ला झाला, तो सैनिक म्हणून नाही झाला, तो या गावचा नागरिक होता म्हणून झाला. आज तुमच्या सुद्धा ती वेळ येऊ शकते. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, त्याला देश सेवेची भावना त्यांच्यामध्ये जागृत करा. आणि जर देश सेवेची जोपर्यंत त्याच्यामध्ये भावना जागृत होणार नाही, त्यामुळे असे हल्ले होणार मित्रांनो. आज ते सुद्धा हल्ले करणारे कोणाचे तरी पुत्र आहेत. त्याने जर जागेच त्यांना त्याच्या आई वडिलांनी त्याला संस्कार चांगले केले असते, आढळलं असतं तर ही घटना घडली असती. या चिंचणी गावातील सर्व या ग्रामस्थांना विनंती करेल, आज तुमची मुलं जर ऐकत असतील, प्रत्येक जण उद्या विचार करेल की या गावामध्ये माजी सैनिकाची हत्या झाली, खून झाला, मग मी सैन्यात भरती व्हायचं का? ही जर अशी संवेदना त्यांच्या मनामध्ये या तारुण्यामध्ये उभी राहिली तर त्याने विचार काय करायचा? यासाठी या गावाचे लोकप्रतिनिधी, माजी सरपंच असतील, त्याचे सहकारी असतील, पोलीस पाटील असतील आणि सुजाण नागरिक असतील, मी त्यांना व्यासपीठावर विनंती करतो की आपण स्वर्गवासी माजी सैनिक रणजित निकम यांच्या कुटुंबाला सहकार्य करा, सपोर्ट करा. आज त्यांचा भाऊ सुद्धा सेवा सैन्यामध्ये आहे. हे सैनिकी कुटुंब आहे. ही वेळ मित्रांनो कुणावर येऊ नये, याच्यासाठी गावातल्या सरपंचांनी त्यांच्या सर्व सहकार्याने मीटिंग घेतली पाहिजे. पोलीस पाटील असतील त्यांनी मीटिंग घेतली पाहिजे आणि इथून पुढे असा हल्ला घडणार नाही याची सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. अरे जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस प्रमुख असतील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी असतील किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री, सैनिक कल्याण मंत्री असतील, आम्ही त्यांना सांगितलंय, जर तुम्ही दिलेल्या अल्टिमेटम प्रमाणे या निकम परिवाराची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाला आयोजित केली नाही आणि सैनिक संघटनांना बोलवून ही बैठक आयोजित करावी आणि जर केली नाही, मी या जिल्ह्याचा आहे म्हणून थांबणार नाही, तर सैनिकांना आवाहन करतोय की आपल्याला सैनिक कल्याण मंत्र्याच्या घराला वेळ द्यावा लागला तरी चालेल. भारत माता की भारत माता की अधिकारी बनणार नाही आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करावा लागला तरी चालेल, आम्ही तिथं थांबणार नाही. आज या चिंचणी गावातून
या गोष्टीला चढा लागला पाहिजे. दोषींवर आपण नोंद झाले पण तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर झाली